सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गावठी गट्टा बाळगणाऱ्या व हप्ता दिला नाही म्हणून घराची तोडफोड करणाऱ्या 4 जणांना अटक करण्यात आली आहे। गावठी गट्टा बाळगणाऱ्यास नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने सापळा रचून ताब्यात घेतलाय, तर हप्ता दिला नाही म्हणून घराची तोडफोड करणाऱ्या टोळीतील 3 जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। आज दिनांक 14 मे रोजी दुपारी 12:30 वाजता नाशिक रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेल रोड परिसरात पंचोग येथील शनी मंदिराजवळ एक जण कमरेला गावठी गट्टा लावून फिरत असल्याची गुप्त माहिती गुन्हेशोध पथकाचे पोलीस शिपाई नितीन भामरे यांना मिळाली। त्या आधारे पथकाने परिसरात सापळा लावला। यात अन्सार कुरेशी वर्ष 26 राहणार निमसेमळा नांदूर नाका हा संशयास्पदरित्या फिरताना आढळला। पथकाने त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली। त्याच्या अंगझडतीत 25,000 रुपये किमतीचा गावठी गट्टा आणि जिवंत काडतूस मिळून आले। तसेच विहीर गाव मधील बागुल नगर येथे राहणारे अशोक हिरामन बागुल यांनी हप्ता न दिल्याने हल्लेखोराने त्यांच्या घरावर हल्ला चढविला होता। खिडकीच्या काचा फोडून नुकसानही केले होते। बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुल उर्फ भांड्या तेलोरे, अनिकेत उर्फ केरला राजू जॉन, समीर शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्या आधारे रेकॉर्डवरील 3 संशयितांना ताब्यात घेतले। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार अविनाश देवरे, विजय टेमकर, नितीन भामरे, नाना पानसरे, अजय देशमुख, विशाल कुवर अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। नाशिक रोड पोलीस ठाणे नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल नितीन भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे एक इसम जेल रोड परिसरात एक गावठी कट्टा घेऊन फिरत असल्यावर गोपनीय माहिती मिळाली होती। सदरची माहिती ही माननीय पोलीस गिरी सर यांना दिली असता त्यांनी सपोनी सूर्यवंशी, आम्ही PSI पवार तसेच गुन्हेशोध पथकातील इतर अंमलदार अधिकारी यांना खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते। आम्ही जेल रोड परिसरातील शनी मंदिरच्या इथे जेल रोडला शनी मंदिरच्या इथे सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल तसेच 2 जिवंत काडतुसे मिळून आले आणि त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच काही टवाळखोर रेकॉर्डवरील आरोपींनी बागुल नगर परिसरात घरांची बाहेर उभ्या असलेल्या पाण्याच्या टाक्या वगैरे तोडफोड केली होती व धुडगूस घातला होता। त्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तक्रारी प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सदर रेकॉर्डवरील आरोपी राहुल तेलोरे तसेच केरला जॉन केरला व समीर शेख या रेकॉर्डवरील आरोपींना तात्काळ ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना देखील तात्काळ अटक करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सो संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच सपोआ बारी सर व पोनी गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या गुन्हेशोध पथकाने केली आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे। पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा। पाणी शिळे होत नाही। कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या। झाडांना पाणी घालतेवेळी झारीचा वापर करा। वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा। पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक थेंब अमूल्य आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित।